नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर भीम जयंती आता जवळच आलेली 1-2 दिवसावर। तर त्यासाठी मला ना थोडासा चिवडा करायचा होता। जास्त नव्हते करणार चिवडा, कारण की आता खूप लोड आहे घरात कामाचा सध्या। तर इथे मी 1/2 किलो पोहे तळून घेतले होते छान, आणि थोडेसे मुरमुरे घरातच थोडेसे मुरमुरे पण होते, तर त्याचा चिवडा केला। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर असं काही तेलकट पण काही खाल्ल्या जात नाही, आणि गोड काही बनवलंय गोड पण मुलांना जास्त चिवडा आवडते, पण ते पण आता उन्हाळ्याचं काही नको वाटते त्यांना पण खायला। तर जास्त उन्हाळ्याचं काय आता टरबूज, खरबूज, उसाचा रस असंच काही बरं वाटते। तर त्यासाठी म्हणलं भीम जयंती पण जवळ आलेली, आणि तसा चांगलं पण वाटत नाही काही बनवलं नाही तर त्यासाठी आम्ही दरवर्षीच असा चिवडा, लाडू हे बनवत असतो। गोड कोणी खात नाही म्हणून तर मग लाडू काही कॅन्सल केले, यांना म्हणलं खवाच आणा। आम्ही खवासुद्धा आणला, समोर तुम्हाला दाखवेलच मी। लाडू केले, गुलाबजामुन केलेलेच आहेत। तर मी असं छान इकडं मस्त 1 किलो जवळपास चिवडा झालेला होता। छान असे पोहे ते मुरमुरे असे भाजून ते घेतले, पोहे तळून ते घेतले, शेंगदाणे वगैरे टाकून असा कुरकुरीत आपला चिवडा पण झालेला होता। प्रांजलला आवडला, प्रांजल खात असते चिवडा, तिला काही गोड जास्तीचं आवडत नाही। तिच्या आजीसोबत बसली होती तिला गुलाबजामुन करायला। गुलाबजामुन हे खव्याचे आहेत, आमच्या इकडे खवा खूप छान भेटते। आमच्या जिल्ह्यामधून खवानं इतर ठिकाणी इथून सप्लाय होत आहे, मुंबई, पुणे, अदर जिल्ह्यामध्ये पण, कारण की खव्याचं प्रमाण ह्या ठिकाणी इकडच्या ठिकाणी जास्त आहे। तर भेसळचा खवा अजिबात नाही तो। तर आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठच टाकत असतो, मैदा काय वापरत नाहीत। गव्हाच्या पिठाने छान असे चवदार गुलाबजामुन होते, आणि मैद्याने असे थोडेसे नरम पडल्यासारखेच वाटतात, म्हणून आम्ही मैदा काय वापरतच नाहीत। तर इकडे मी सर्व गुलाबजामुन पण असे थोडे थोडे करून तळून घेतले, आणि एकीकडे आपला पाक पण ठेवलेला होता मी। तर एवढे गुलाबजामुन राहिले होते तळायचे, कारण की थोड्या थोड्या प्रमाणातच तळून घेणं लागते। तर मला जास्त असे थोडे काळसरच गुलाबजामुन आवडतात, कारण की आतून एकदम कमी गॅसवर शेकले ना, आतून पण छान असे शेकले जातात। तर हे घाण म्हणाल ना, तर ही पूर्ण पाकावर आलेली घाण होती। पाकामध्ये मी थोडंसं 2-3 चमचेनं दूध टाकून घेतलं, दुधाने ना पूर्ण घाण अशी वरी येते पाकाची। आणि हे तेल आहे ना तळलेलं, तर हे दुसऱ्या दिवशी पूर्ण असं याच्यामध्ये तूप उतरलेले। तर मी हे चपातीला वापरणार आहे, कारण की ओरिजिनल खवा असल्यामुळे सगळं तूप त्याच्यामध्ये उतरते, ते काही भाजीला काही जमत नाही, मग रोजच्या चपात्याला ह्याला आपल्याला वापरायला जमते, आणि खिचडी तिच्यात पण टाकता येते। सर्व मस्त असा पाक ते थोडासा कोमट झाला, आणि थोडे गरमच होते गुलाबजामुन, त्यामध्ये टाकून घेतले, कारण की पाक पूर्ण गुलाबजामुनमध्ये मुरतोय। तर मी वरून पण थोडासा असा हे पाक ते टाकून घेतला। खूप छान असे मस्त रसरशीत आपले गुलाबजामुन तयार झाले होते। तर इकडे कामाचा लोड तर असा भरपूर आहे ना, रोज ते थोडे थोडे भांडे हे घासून थोडे थोडे ठेवत होतो। आता हे टाक्यामध्ये सगळे आमचे असं घासून घुसून हे टाक्या ठेवायच्या होत्या, कारण की जे न लागणारे भांडेत ना आम्ही ह्या टाक्यामध्ये आणि ह्या डब्यांमध्ये असे ठेवून देत असतो। तर खालच्या आम्ही घरामध्ये ज्यावेळेस होतोत ना, तर खूप उंदरांचा ह्याचा आम्हाला जास्त त्रास होता। तर ते उंदरांनी आणि सगळे भांडे ते घाण केलेले होते। ज्यावेळेस आम्ही इकडे वरी आलोत ना राहायला, तर त्यावेळेस आम्ही काही घासलेलेच नव्हते, तसेच आणून ठेवलेले होते भांडे। म्हणून ह्यावेळेस सगळंच काढायचे। आता कलर ते पण घरातला झालेला आहे, आता खालच्या रूमचा आणि बाहेरचा पण पोर्चमधला पण कलर राहिलेला आहे। तर माझा काही वरी हात माळ्यावर पुरत नव्हता, सर्व भांडे मी टाक्यामध्ये भरून ठेवले, जे लागत नाहीत ते पूर्ण असे पितळेचे, हे काही लागतच नाहीत वरी, जेवढे आपल्याला लागते तेवढेच। मग यांनी सर्व भांडे हे कॅरी बॅग ते लावून, मग एकदा कॅरी बॅग ते भांड्यांना लावून ठेवल्या, पितळेच्या स्टीलच्या भांड्यांना काही घाण पण होत नाहीत वर्षभर, जशाला तसेच भांडे आपले राहतात पितळेचे भांडे पण। पितळेचे भांडे मी काही तुम्हाला दाखवले नाही। तर चिंचेमध्ये भांडे घासले ना चिंचेने, तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, भिजू घालायची, एवढे छान भांडे निघतात ना, अजिबात खराब होत नाहीत ना, डागही पडत नाहीत। तर मी इकडं सर्व भांडे पूर्ण एका कॅरी बॅगला असे पॅक केलेले आहेत, आणि मला आता हे सगळं वरी माळ्यावर टाकून द्यायचे। खूप असं दमल्यासारखं झालं होतं। नंतर आम्ही बसलो होतो, थोड्या केळी खाल्ल्या, कंटिन्यू असं सारखं कामच होतं। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।